जय महाराष्ट्र मंडळी. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळाच्या बसेसने प्रवास करणे आता महाग झाला आहे. कारण एसटी महामंडळाच्या भाडेवाढीच्या प्रस्तावाला मान्यता मिळालेली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून 14.95% भाडेवाढीचा निर्णय घेत हा प्रवास आता महाग केला गेला आहे. यामुळे एसटीचा प्रवास किमान 2 रुपयांनी वाढलेला आहे. या भाडेवाढीमुळे राज्यातील ग्रामीण भागातील जनतेच्या खिशाला कात्री लागलेली आहे. सोबतच रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीलाही मान्यता देण्यात आली असून या दोन्ही वाहनांच्या दरात 3 रुपयांची वाढ होणार आहे. रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ 1 फेब्रुवारी पासून अंमलात येणार आहे. या भाडेवाढीमुळे सध्या बसचे एका टप्प्यासाठीचे दर 8.70 वरून 10.05 रुपयांवर, एसीचे दर 22 वरून 25.35 रुपयांवर पोहोचलेले आहेत. लांब पल्ल्याच्या प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसणार आहे. गतवर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारकडून नागरिकांवर विविध सवलतीची खैरात झाली होती. परंतु नवे सरकार स्थापन होताच नागरिकांना दरवाढीचे चटके बसू लागलेले आहेत. चला तर पाहूया महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांनी भाडेवाढीचा निर्णय का घेतलेला आहे. हा निर्णय घेतल्यामुळे आता एसटी महामंडळाला कोणता फायदा होणार आहे, तसेच महिलांसाठी हाफ तिकीट योजना चालू राहणार आहे का? नमस्कार मंडळी, मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. चला तर मंडळी, या झालेल्या भाडेवाढीवर मुद्द्यासहित बोलू. तर मुद्दा क्रमांक 1 आहे, एसटी महामंडळ यांनी भाडेवाढीचा निर्णय का घेतला. तर महामंडळाने यापूर्वी ऑक्टोबर 2021 मध्ये भाडेवाढ केली होती. सध्या एसटीला प्रति किलोमीटर 3.41 याप्रमाणे महिन्याला अंदाजे 2 कोटीचा तोटा होत होता. त्याबरोबर एसटी कर्मचाऱ्यांचे वाढलेले पगार, इंधनाचे दर, सुट्ट्या भागांचे वाढलेले किमती यामुळे भाडेवाढ करण्यात आलेली आहे. पेट्रोल, डिझेल तसेच सीएनजीच्या दरात झालेली वाढ, ग्राहक निर्देशांक वाहन कर्जाचा व्याजदर आदी बाबी लक्षात घेऊन दरवाढ करण्यात आलेली आहे. यापूर्वी एसटीची 15 जून 2018 ते 18% तर 26 ऑक्टोबर 2021 रोजी 17.17% भाडेवाढ झाली होती. एसटी कडून सध्या 6 किलोमीटर अंतराच्या एका टप्प्यानुसार भाडे आकारणी केली जाते. तर अपघाती विम्याच्या हप्त्याची रक्कम आधीप्रमाणे पहिल्या टप्प्याच्या भाड्यामध्ये आकारले जाणार आहे. ही रक्कम 1 रुपया असेल. तर मुद्दा क्रमांक 2, एसटी महामंडळाला कोणता फायदा होणार आहे. सध्या एसटीला दिवसाला 28 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. भाडेवाढीनंतर त्यात 4 कोटी रुपयांची वाढ होईल असा अंदाज आहे. म्हणजेच दिवसाला 32 कोटी रुपयांचे उत्पन्न महामंडळाच्या तिजोरीत जमा होईल. आता पाहूयात मुद्दा क्रमांक 3, सर्वात जास्त भुर्दंड कोणाला पडणार आहे. सामान्य प्रवाशांना भुर्दंड पडणार आहे, कारण एसटीने दररोज सुमारे 55 लाख प्रवासी प्रवास करतात. त्यात महिला प्रवाशांची संख्या 20 लाख आहे. महिलांना प्रवासात 50% सवलत आहे. तसेच 5 लाख ज्येष्ठ नागरिक आणि 9,50,000 शालेय विद्यार्थीनींना प्रवासात 100% सवलत आहे. म्हणजेच दररोज सुमारे 15 लाख प्रवासी मोफत प्रवास करतात. सोबतच 20 लाख महिला अर्ध्या तिकिटात प्रवास करतात. यामुळे 20 लाख प्रवाशांना या भाडेवाढीचा भुर्दंड पडणार आहे. हे 20 लाख प्रवासी पुरुष प्रवासी आहेत. तर आता पाहू मुद्दा क्रमांक 4, महिलांना हाफ तिकीट असणार की नाही. एसटी महामंडळाने भाडेवाढीचा निर्णय घेतला आहे, परंतु महिलांसाठी एकनाथ शिंदे सरकारने हाफ तिकीट देण्याचा निर्णय 3 वर्षापूर्वी घेतला होता. तो निर्णय तसाच राहणार आहे. महिलांना आजही हाफ तिकीटच असणार आहे. त्यामुळे गोंधळून जाण्याची गरज नाही. आता पाहूयात मुद्दा क्रमांक 5, रिक्षा आणि एसटी यांची जुने भाडे कसे होते आणि आता नवीन किती झालेले आहे. एसटी मधून प्रवास करत प्रति टप्पा 6 किलोमीटर साठी भाडं आकारलं जातं. सध्या बसचे सध्याचे भाडे 8.70 रुपये आहे, ते आता 11 रुपये असेल. जलद सेवा आणि रात्र सेवा यांचंही भाडं सारखंच असेल. निम आरामासाठी 11.85 रुपयाऐवजी 15 रुपये मोजावे लागतील. शिवशाही एसी बसचं भाडं 12.35 वरून 16 रुपये झालं आहे. तर शिवशाही स्लीपरसाठी एसी साठी 17 रुपये मोजावे लागणार आहे. तसंच शिवनेरीचं एसी भाडं 18.50 ऐवजी 23 रुपये असणार आहे. तर शिवनेरी स्लीपरचं भाडं 28 रुपये असणार आहे. रिक्षाचे पहिले भाडे हे 23 रुपये होते, ते आता 26 रुपये झालेले आहे. सध्या टॅक्सीचे पहिले भाडे हे 28 रुपये होते, ते आता 31 रुपये झाले आहे.
कूल कॅबचे पहिले भाडे हे 40 रुपये होते, आता ते 48 रुपये झाले आहे. तर मंडळी अशी ही एसटी महामंडळ, रिक्षा, साधी टॅक्सी आणि कूल कॅब यांच्या भाड्यामध्ये वाढ झालेली आहे. तर मंडळी एसटी महामंडळाने जो निर्णय घेतला आहे भाडेवाढीचा, तो योग्य आहे का हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.